चंद्रपुर के आदिशक्ति माता महाकाली मंदिर में विधायक किशोर जोरगेवार, मनपा आयुक्त विपिन पालीवाल आदि ने मिलकर स्वच्छता अभियान चलाया, जिसमें बड़ी संख्या में नागरिक भी शामिल हुए। इस स्वच्छता अभियान के संबंध में विधायक जोरगेवार ने क्या कहा, आइए जानते हैं इस खबर में। महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के कल्पना के अनुसार इस समय संपूर्ण महाराष्ट्र में डीप क्लीनिंग यह मुहिम शुरू की गई है। इसी पार्श्वभूमि पर चंद्रपुर के आदिशक्ति माता महाकाली मंदिर परिसर में भी विधायक किशोर जोरगेवार के नेतृत्व में साथ ही मनपा के टीम द्वारा स्वच्छता मुहिम चलाई गई। इस मौके पर बड़ी संख्या में यंग चांदा ब्रिगेड के पदाधिकारी तथा मनपा के आयुक्त विपिन पालीवाल के साथ नागरिक भी मौजूद थे। तो सुनिए इस संदर्भ में मनपा आयुक्त विपिन पालीवाल ने क्या कहा स्वयं उन्हीं की वाणी। आपल्या राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या निर्देशानुसार आपली जी शहरे आहेत ही शहरे स्वच्छ आणि सुंदर दिसावी याकरता डीप क्लीनिंग मोहीम सुरू करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहे। त्यानुसार आपण ही चंद्रपूर शहरामध्ये सुरुवात आज ही महाकाली मंदिरापासून करतोय। तसेच आपली जी मंदिरे आहेत आणि जे काही प्रार्थना स्थळे आहेत ही आपली श्रद्धास्थाने आहेत, ती स्वच्छ आणि सुंदर असली पाहिजे। याकरता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपली मंदिरे स्वच्छ सुंदर करण्यासाठी तिथे सुद्धा डीप क्लीनिंग घेण्याचे आवाहन केलेले आहे। आज चंद्रपूर शहरामध्ये महानगरपालिकेतर्फे माननीय आमदार श्री किशोर जोरगेवारजी यांच्या नेतृत्वामध्ये चंद्रपूरचं श्रद्धास्थान आणि जिथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते, यात्रेकरू येतात, भाविक येतात, हे मंदिर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी इथे स्वच्छ मंदिरासाठी डीप क्लीनिंग अभियान आज इथे सुरू केलेलं आहे आणि सर्व मोठ्या प्रमाणात नागरिक आणि कर्मचारी, अधिकारी व सर्व कार्यकर्ता यांचा सहभाग या मोहिमेमध्ये आला। साथ ही इस मौके पर विधायक किशोर जोरगेवार ने भी इस मुहिम के संबंध में अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निर्देशानुसार त्यांनी पूर्ण महाराष्ट्र स्वच्छ करण्याचा संकल्प केला आहे। तशी मोहीम सुरुवातीला मुंबईमध्ये सुरू झाली आणि त्याला नागरिकांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळाला। एकीकडे आपण विकासाची कामं, डेव्हलपमेंटची कामं करतो, तो सोबतच स्वच्छता आपला महत्त्वाचा विषय राहिला आहे। म्हणून जी आपला शहर स्वच्छ करण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी या मोहिमेची सुरुवात करतो। ही माता महाकालीचं देवस्थान हे चंद्रपूरकरांचं आशास्थान आहे, श्रद्धास्थान आहे। या मंदिरामध्ये हजारो भाविक दररोज येत असतात आणि लाखो भाविक चैत्र पौर्णिमा, चैत्र यात्रेच्या वेळेस आणि अश्विन यात्रेच्या वेळेस, नवरात्राच्या वेळेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात। म्हणून हा परिसर स्वच्छ राहावा, सुंदर राहावा। इथे आल्यानंतर माणसाला मनशांती मिळत असते, त्यामुळे हा परिसरापासून स्वच्छ करण्याचा या मोहिमेचा इथूनच आम्ही सुरुवात करतो आहे। माननीय कमिशनर साहेब, पालीवाल साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यामध्ये सहभागी आहेत। चंद्रपूरच्या नागरिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये सहभागी आहेत। सर्व कार्यकर्ते नागरिकांच्या वतीनं ही स्वच्छता मोहीम चंद्रपूर शहरामध्ये राबवली जाणार आहे। माझी आपल्या माध्यमातून नागरिकांना विनंती आहे की आपणही आपला परिसर स्वच्छ ठेवावा, सुंदर ठेवावा, जेणेकरून आपल्या गावात कुणी आलं तर ते आपलं गाव एक स्वच्छ सुंदर दिसलं पाहिजे। ही भूमिका सर्वांची असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून या मोहिमेमध्ये सर्व जनतेने सहभागी व्हावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव रिवारकर की रिपोर्ट।